गणेश दादा होतील ना? 3-3 त्यानंतर बघू आपण. हा सामना 3 षटकांचा खेळूयात. थोडीशी घाई करा म्हणजे पुढचा सामना आपल्याला 3 षटकांचा घेता येतोय का हे पाहायचं आहे. धावसंख्या कितीपर्यंत जाऊ शकते याकडे लक्ष असेल. भाईंदरपाड्याचे जावई मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला फिल्डिंग लावून घ्या मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात तिथे केली जाते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 फलंदाज दाखल झालेत. अविनाश भोईर आणि दुसऱ्या बाजूला जयेश भोईर. राजेश भोईर गोलंदाजी मार्गावरती येत आहेत. भाईंदरपाडा मास्टर आणि टिवरी मास्टर असा सामना मैदानाच्या आतमध्ये होतोय. सेमीफायनलचा हा सामना होतोय. कोणता संघ फायनलमध्ये जाईल याकडे लक्ष लागले गेलं आहे. चांगला फटका जोरकस खेळलेत. नटराज स्टाईलमध्ये चेंडूला खेळतायत. विशाल भोईर वन ऑफ द ग्रेट फिल्डर त्याला बीट करतोय बॉल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. फटाक्यांची आतिषबाजी चालू झाल्या. चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती 4 धावा 2 बॉल आतापर्यंत हाताळलेत. अविनाश भोईर बॅटिंग करतोय तर राजेश भोईर गोलंदाजी करतोय. चांगला फटका टॅप केला. विजय भोईरला बीट करतोय. बॉल पाठीमागच्या दिशेने भूषण भोईर आहेत तिथे. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि फलंदाज जयेश भोईर रन आउट. असा एकच आमदार झाला ज्याने खासदार निवडून आणला. बहुजनांशी आनंद. थँक्यू डीजे. सुरेश किनी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. सुरेश रामचंद्र किनी ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि 2 तृतीय क्रमांकाची पारितोषिक मिळालेले आहेत. यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यावे. धावसंख्या 5. गोलंदाजी मार्गावरती राजेश तयार होतोय. चांगला फटका खेळतायत. ऑन साईडला देवानंद तिथे चेंडूवरती आलेत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत. तत्पूर्वी फलंदाज माघारी परतेल रनआउटच्या माध्यमातून. 2 विकेट आतापर्यंत मिळवलेत. 6 धावा. झाला भाव त्यांच्या मनीचा जाणला. थँक्यू डीजे. ग्रामपंचायत सदस्य आतिश भोईर विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आतिश भोईर त्वरित या. धावसंख्या 6. 2 गडी बाद. जबरदस्त सामना रंगतोय. मैदानाच्या आतमध्ये दिवाकर आता जातोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. सुरेश रामचंद्र किनी यांना विनंती करतोय व्यासपीठावर या. ज्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे 4 आम्हाला चषक दिले गेलेत किनी परिवाराच्या माध्यमातून. सुरेश रामचंद्र किनी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा. 6 धाबा फलकावरती. शेवटचा बॉल या षटकातला. सुरेश किनी यांचं आगमन इथे होत आहे. त्याचप्रमाणे टिवरी गावचे उपसरपंच आपण पाहतोय नूतन कुमार भोईर यांचंही आगमन इथे झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. चांगला फटका टॅप करतायत. विजय भोईर आहेत. रनआउटची संधी मात्र एकच धाव इथे मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावफलक 7 या आकड्यावरती. कोणता संघ फायनलमध्ये पोहोचतोय या पांजू बेटच्या स्पर्धेत हे पाहावं लागेल, कारण वेट अँड वॉच करतोय.
शेंडोबा 40+ कासरवडवली मास्टरचा संघ. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित आता 12 बॉलवरती आक्रमण इथे केलं जाईल काय पाहावं लागेल. सात धावा फलकावरती आहेत आणि आतापर्यंत 7 रन झालेत. राजेंद्र गोलंदाजी मार्गावरती आलेत. राजेंद्र भोईर. सुपर मॅच. दिव्यम दिव्यम फुलटॉस बॉल. चांगला फटका टोलावलाय. डीपमध्ये देवानंद आहेत तिथे. एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावफलक 7 या आकड्यावरती. 8 झालेत. 8 धावा. दिलीप हरिदास यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. दिलीप हरिदास भोईर, सूरज वासुदेव भोईर यांनाही विनंती असेल व्यासपीठावर येण्याची कृपा करा. खोलात चेंडू टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी होतोय आज. पाहिलं तर वर्चस्व गाजवलंय मैदानाच्या आतमध्ये. भाईंदरपाडा मास्टर संघाने 64 धावा चेस केल्या गेल्या. आता धावसंख्या 9 वरती. 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस. काय सामने रंगलेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त सामने आपण पाहिलेत आज संपूर्ण दिवसात. लेगस्टम्पच्या बाहेर चुकी घडतोय. एसटी रक्षक आणि जगन्नाथ तिथे पाठीमागच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. 2 धावा सहजतेने मिळालेत. वाईट +2 येतील का हे पाहावं लागेल. यस, व्हाईट बॉल +2 रन्स. आता धावसंख्या झाली ती फलकावरती 12 धावा. 2 गडी बाद. काय बोलला पाहिजे. बारा रन्स. 2 विकेट गेलेत. मोठा प्रहार केलाय. स्लॉक स्वीपचा फटका. विशाल भोईर सारखा तगडा क्षेत्ररक्षक आहे तिथे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. जबरदस्त झेल तिथे टिपला गेलाय. अंकुश मात्रे जायंट किलर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटिंग अफलातून तो करतोय. एक षटकार त्याने सुपर ठोकला मागच्या मॅचमध्ये आणि वडवली संघाला पराभवाच्या छाईत नेला. 12 धावा फलकावरती. 3 गडी बाद. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. जबरदस्त सामने रंगलेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला फटका खेळतायत. जबरदस्त स्ट्रोक. नंदू भोईर आहेत तिथे. 1 धाव मिळते. एकेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे जाईल का पाहावं लागेल. मात्र प्रवीण जितू पारदे आहेत. 1 धाव मिळते. एकेरीच्या मदतीने धावफलक 13 या आकड्यावरती. 13 रन्स. 13 धावा. 13 धावा. 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोठा प्रहार केलाय. गॅपमध्ये बॉल जाईल का. विशाल आहेत तिथे. आणखीन एक दर्जेदार कॅच. सुपर्ब सुपर्ब सुपर्ब. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय.
शिट्टी वाजणार हाय थँक्यू डीजे. जबरदस्त झेल. वन ऑफ द ग्रेट फिल्डर भाईंदरपाड्याचा आपण पाहतोय विशाल. आता मैदानात मिलिंद चाललाय. फुल टॉस होता, त्यावरती आक्रमण करायचं होतं आणि इथे त्रिपल उद्ध्वस्त. काय षटक हाताळले राजेंद्र भोईरने. 3 गडी माघारी परतलेत या षटकात. वाजणार हाय असा एकच आमदार झाला ज्याने खासदार निवडून आणला. थँक्यू डीजे. धावसंख्या 13 धावा 5 गडी आतापर्यंत बाद झाले. शेवटचा बॉल, शेवटचं षटक आहे. भूपेंद्र भोईर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फलंदाजी करण्याचा निर्णय निश्चितच चांगलं टाळाय असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही संध्याकाळच्या सत्रामध्ये. शेवटचं षटक गोलंदाजी मार्गावरती भूषण भोईर भाई. जबरदस्त सामना. सेमीफायनल नंबर 2. कोणता संघ फायनलमध्ये जातोय? वडवली मास्टर एचा संघ वेट अँड वॉच करतोय. काय भाईंदरपाडा की टिवरी मास्टर याकडे नजरा लागल्यात. 13 धावा 5 गडी आतापर्यंत गारद झालेत मैदानाच्या आतमध्ये. भूषण पॉईंटच्या क्षेत्रात राजेंद्र भोईर एक्स्ट्रा कव्हरला 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विजय भोईर आहेत. चांगला चेंडू ऑन साईडला जोरात खेळण्याचा प्रयत्न करतायत. देवानंद ठाकूर वेगाने आले ते एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विशाल भोईर चुकी करतोय. या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. धावसंख्या 2 ने पुढे येते. एकंदरीत पाहिलं तर 15 धावा 5 गडी आतापर्यंत बाद झालेत. काय बॅटिंग आणि बॉलिंगचा नजारा आपण पाहतोय. 15 वरती 5 गडी बाद झालेत. 5 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवलाय. व्हाईट बॉलला घोषित करतायत शशिकांत मंगुली सर. धावसंख्या आता झाली ती 16 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्गावरती भूषणवरती विश्वास कायम ठेवलाय कारण भरपूर मागडे ठरलेत आज संपूर्ण दिवसात. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करतायत. समोरच्या दिशेने नंदू भोईर आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. फेकी अचूक होईल का आणि पाहावं लागेल. 2 धावा. या धावा महत्त्वाच्या आहेत. धावसंख्या पोचली गेली ती 18 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या 18. सेमीफायनल यानंतर लगेच फायनलचा सामना होईल. वडवली मास्टर संघ उपस्थित आहे. कोणता संघ फायनल खेळतोय याकडे लक्ष लागले गेलंय. फुलटॉसवरती घेतलंय. ऑन साईडला खेळतायत. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. चांगली फेकी झाले. एकच धाव. धावसंख्या 19 वरती. 3 बॉलचा खेळ आता बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च एकदा तयार होतोय. 19 रन झालेत आतापर्यंत आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ या इनिंगमध्ये बाकी आहे टिवरी मास्टरच्या. इथे क्रीजच्या बाहेर चेंडू टाकलाय आणि तोही आता अवंतर चेंडू घोषित होईल आणि आणखीन धावा मिळतील. नो बॉल +1 22च्या माध्यमातून धावा मिळतील. आता 21 रन झालेत. अंकुश मात्रे स्ट्राईक एंडवरती. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 3 बॉलवरती एखादा चौकार एखादा षटकार
या प्रतीक्षेत आहेत टिवरी मास्टरचे पाठीराखे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक धीम्या गतीने चेंडू टाकला गेला होता. एक धाव घेतली. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करायला हवं होतं. गडी बाद होतोय. आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हरेश किनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तत्पूर्वी जाऊया डीजे ऑपरेटरकडे. भाव त्यांच्या मनीचा जाणला, बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय, फडकत राहणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. आणखीन एक वाईट बॉल. आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 23 धावा. नवीन फलंदाज हरेच गेलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. चांगला फटका खेळतायत. भूपेंद्रच्या बॅटमधनं हा फटका येतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता होणार नाही. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिलेत. धावसंख्या 24. काय हरीश किनीच्या बॅटमधनं एखादा चौकार येईल. शेवटचा बॉल रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय. जबरदस्त फटका होता. जर स्टँडच्या थोडासा बाजूने गेला असता तर किंचितच धावा जास्त मिळू शकल्या असत्या. मात्र शेवटचा बॉल 24 रन. प्रवीण किनी यांनाही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. प्रवीण किनी यांना विनंती असेल व्यासपीठावर येण्याची कृपा करा. चांगला चेंडू खोलात टाकला. अगदी बॉल चाललाय डीपमध्ये. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा. आता 2च्या मदतीने धावफलक गेले ते 26 वरतीनं जिंकण्यासाठी 27 रन करायचे आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या हनुमान मास्टर टिवरी संघ. विरोधक येतील समोर, त्यांचे चालणार नाही जोर. जरी असले किती मुजोर, आमचे आपा हे आहेत थोर. वसई विरार प्रमाणे पालघर सुधरून जाणार हाय, सुधरून जाणार हाय. थँक्यू डीजेला थांबवतोय. प्रवीण रामचंद्र किनी इथे उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आम्हाला ज्या ज्या व्यक्तींनी सहकार्य केले त्यांचं आम्ही नाम उल्लेख करतोय. शकुंतला रामचंद्र किनी ह्यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र सुरेश रामचंद्र किनी, प्रवीण रामचंद्र किनी, प्रकाश रामचंद्र किनी यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे पारितोषिकं आणि आणखीन एक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी शकुंतला रामचंद्र किनी यांच्या स्मरणार्थ सौजन्य करण्यात आलं. रितेश जगन्नाथ किनी गोट्या यांच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिक जी ट्रॉफी आहे मथुराबाई राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू धीरज वासुदेव भोईर यांच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांक ट्रॉफी गंगाधर शंकर भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र योगेश गंगाधर भोईर यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण चेंडू अरुण यादव भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे जावई गुलशन प्रकाश भोईर बिट्टू यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीराची जी पारितोषिकं आहेत कैलासवासी राजेंद्र आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ प्रीत हितेश भोईर, मोनिश भगवान मात्रे आणि समीक्षा नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक कैलासवासी रवींद्र यशवंत नागावकर यांच्या स्मरणार्थ सौजन्य मोहित रवींद्र नागावकर भिवंडी पिंपलास यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. मिलिंद प्रभाकर भोईर यांच्या माध्यमातून 2500 रुपयांचं आर्थिक सहाय्य. रणजित किनी आर.के. एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत जुचेंद्र यांच्या माध्यमातून 5000 रुपये. मोहन भोईर यांच्या माध्यमातून 5000 रुपये. दिलीप
हरिदास भोईर यांच्या माध्यमातून 3,000 रुपये, रविकांत श्यामकांत भोईर उद्योजक पांजू यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, मोहन रामचंद्र पाटील टिवरी ग्रामपंचायत सदस्य 2,000 रुपये, रवींद्र नरेश ठक्कर सरपंच टिवरी यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, दर्शन रामचंद्र भोईर टिवरी यांच्या माध्यमातून 5,000 रुपये आणि टिवरी गावचे उपसरपंच नूतनकुमार सूर्यकांत भोईर यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. या सर्व देणगीदारांचं आम्ही खूप खूप आभार इथे व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे चिकनची व्यवस्था आम्हाला करण्यात आली होती. कीर्ती वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर गणेश पाटकर उद्योजक वसई यांच्या माध्यमातून 60 किलो चिकन, जयेश देशमुख यांच्या माध्यमातून 15 किलो चिकनची व्यवस्था आणि ग्रामपंचायत सदस्या सौ रेश्मा जयेश भोईर यांच्या माध्यमातून 25 किलो चिकनची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यांचंही आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. सन्मान चिन्ह जे 50 सन्मान चिन्ह आहेत आणि थर्मास जे आपण प्रोव्हाइड केले होते सर्व संघांना दिले गेलेत. ते सरपंच मॅडम पांजूगावच्या सौ हेमांगी मचिंद्र भोईर यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. पहिलाच बॉल राजेश भोईर करता खोलात चेंडू टाकलाय. मिलिंद भोईर आज जबरदस्त फॉर्ममध्ये गोलंदाजी करतोय. अफलातून स्पेल त्याने हाताळलेत आणि प्रत्येक स्पेलमध्ये ज्यावेळेस तो आलाय त्यावेळेस 2 विकेट त्याने प्राप्त केलेत. पहिलाच बॉल राजेश भोईर करता अगदी खोलात टाकलाय आणि भूषण भोईर दुसऱ्या बाजूला 27 धावा करायच्या आहेत 17 चेंडूवरती. जेवण बॅटची कडा राजेश भोईर सपशेल अपयशी ठरलेत आणि फलंदाज माघारी परततोय. गडी बाद. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. थँक्यू डीजे. ज्या वेळेस अगदी आपण पाहतोय मिलिंद भोईर गोलंदाजीवरती आलाय तो स्पेल अफलातून राहिलाय. विकेट संपादन तो करतोय. आता चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये 16-16 27चं समीकरण. पहिला विकेट संपादन केला या षटकात. आज रणनीती काहीशी वेगळी आहे. थोडंसं घाई करा. 2 षटकांचा फायनलचा सामनाही आपल्याला झाला पाहिजे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. आतापर्यंत आपण पाहतोय नवीन फलंदाज राजेंद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोठा प्रहार केला ऑन साइडला. जबरदस्त फटका गॅप मध्ये पाठवलाय राजेंद्र भोईर. मी थांबणार नाही असं दर्शवतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सारी असला छोटा पक्ष. थँक्यू डीजे. लक्ष काय बॅटिंग केले आज भाईंदरपाडा मास्टर संघाने. धावसंख्या 4 23 धावा हव्या आहेत अजूनही जिंकण्याकरिता. वेट अँड वॉच केला. मिलिंद भोईर आहेत तिथे. आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा मनसुबा होता मात्र त्याला ठाऊक आहे डायरेक्ट हिट झाला नाही तर आणखीन धावा मिळतील भाईंदरपाडा संघाला. 1 धाव मिळते. धावसंख्या 5. 2 बॉलचा खेळ अजूनही या षटकात बाकी आहे. 14 चेंडू आणि विजयाकरिता 22 रन. सर्व प्रेक्षक वर्ग जो उपस्थित झालाय त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतोय. अप्रतिम टप्पा अचूक ठेवला गेला. मिलिंद भोईर जादुई स्पिनर आणि वेगवान गोलंदाजीमध्ये ते माहीर आहेत. मोठमोठ्या फलंदाजांना जागेवरती ठेवण्याचा कारनामा कित्येक वेळा त्याने केलेला आहे. धावसंख्या 5. विजयाकरिता चेंडू आहेत 13 चेंडू आणि 22 रन हे समीकरण. आणखीन एक चेंडू. काय गोलंदाजी केलंय मिलिंद भोईरने. इकॉनॉमिकली राहिलेत. कॅमेरामॅनला विनंती असेल कॅमेरा आपण चहू बाजूला फिरवून घ्यायचा आहे. सुपर्ब अप्रतिम. डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून कौशल सिंग निश्चितच नजारा दाखवताना आणि त्यांच्या समवेत अगदी आपण पाहतोय उस्मान पटेल ऑनलाईन एडिटरचं काम ते करतायत. भूपेंद्र येतोय आता गोलंदाजी मार्गावरती. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 12-22. भूपेंद्र भोईर गोलंदाजी मार्गावरती.
थोडंसं घाई करा भूपेंद्र. 12-22 धावांची आवश्यकता. मिलिंद भोईरने 5 धावांचं षटक हाताळलंय. 12 चेंडू आणि 22 रन आता करायचे आहेत. राजेंद्र भोईर आणि दुसऱ्या बाजूला भूषण भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. वेगात चेंडू टाकतोय. अफलातून चेंडू होता. एक धाव मिळते एकेरीच्या मदतीने. आता धाव फलकावरती धावा आहेत त्या एकच धाव. स्ट्राईक तिथे डेट केली गेल्या. लेग बाईसच्या माध्यमातून ही धाव येते. धावसंख्या 6. 11 चेंडू आणि 21 रन. 11 बॉल आणि 21 धावा करायच्या आहेत. जबरदस्त स्पर्धा रंगली गेल्या. चांगला चेंडू अगदी बाउन्स होता या चेंडूवरती. दहा चेंडू 21 धावा हे समीकरण आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. इथे आपण पाहिलं तर वाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या 7 वरती. 10 चेंडू 20 रन. ए दिल मागे मोर, ए दिल मागे 4, 1 फॉर द ओव्हर असा सिग्नल केलाय. आणि भाईंदरपाड्याचा निश्चितच खेमा सांगत असेल इथे चौकार षटकार यायला हवेत. प्रहार केलाय. जबरदस्त फटका. तिथे आपण पाहिलं तर अंकुश मात्रे आहेत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहजतेने मिळतील. फलंदाज आता बाद झालाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 9 बॉलमध्ये 18 रन. शिट्टी वाजणारे हाय रे दादा, शिट्टी वाजणारे हाय. फक्त शिट्टी वाजणारे हाय रे दादा, शिट्टी वाजणारे हाय. थँक्यू डीजे जयेश भोईर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुपर मॅच, पैसा वसूल सामने. खास करून असं वाटलं होतं पहिल्या इनिंगमध्ये की भाईंदरपाडा वर्चस्व गाजवतोय, मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलंय. मिलिंद भोईरने काही जादुई गोलंदाजी केल्या. आता 9 बॉल आणि 18 रनची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता. 9 बॉल 18 धावा. चांगला चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव लेग बाईटची मिळते. धावसंख्या आता फलकावरती 10 धावा. 8 बॉल आणि 17. 8 मध्ये 17 धावा करायच्या आहेत. 8 मध्ये 17. जबरदस्त सामने रंगलेत आणि खूप चांगला खेळ दाखवला टिवरी मास्टर्स संघाने. भाईंदरपाडाचं कौतुक करावं लागेल. सकाळच्या 17 पासून जबरदस्त सामने त्यांनी खेळलेत. कॉटन बॉलची संधी होती तिथे. आता फलंदाज इथे बाद झालाय भूषण भोईर. धावसंख्या फलकावरती 11 धावा झाल्या आणि विजयाकरिता 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता नंदू भोईर. 7 चेंडू 16 धावा. या चेंडूवरती एखादा चौकार, एखादा षटकार शोधायचा प्रयत्न करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. सामने खूप चांगल्या पद्धतीने रंगले. 2 षटकांचा फायनलचा सामना आम्ही खेळवणार आहोत, म्हणून थोडीशी घाई करा प्लीज.
ऑन साईडला खेळायचा होता मनसुबा लेग स्टंपला सोडून निघतोय की काय. यस इट इज व्हाईट बॉल. संजय मेहरा पंचांच्या भूमिकेत. संजय मेहरा, शशिकांत मंगोले आणि नितीन राठोड ही पंचांची तिन्ही तिकडी आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 12 धावा, 7 चेंडू आणि 15 रन आता करायचे आहेत. शरीराचा वेध घेतोय चेंडू. ऑन साईडला खेळायचं होतं. एक धाव मिळते. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होत आहेत. बॅटच्या मदतीने ही धाव येते. धावसंख्या फलकावरती 13. जिंकण्याकरिता 6 चेंडू आणि 14 रन. पाणी घेऊन जा. पाणी भूपेंद्रला पाणी द्या. बाबू बाबू घेऊन जा. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू आणि 14 धावा आपल्याला करायच्या आहेत. 6 चेंडू आणि 14 रन जिंकण्याकरिता. सहा चेंडू 14 रन. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. जो संघ विजयी होईल तो फायनल खेळेल. गोलंदाजी मार्गावरती. गोलंदाज तयार. चला घाई करा प्रकाश, नाहीतर सामने होणार नाहीत. प्लीज. 6:30 वाजण्याच्या सुमारास आहेत. बॅटची कडा घेतले. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय, मात्र त्रिफला उद्ध्वस्त झालाय. त्रिफला उद्ध्वस्त झालाय. बोल्ड झालाय. बघायचं आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतोय, मात्र आम्ही यूट्यूबवर चेक करतोय. यस, थर्ड अंपायर. प्लेड ऑन म्हणजे बॅटची गडा घेतली आणि बॉल अगदी आपण पाहिलं तर एस्ट्यांवरती लागतोय. फलंदाज बाद झालाय. त्रिफला चित. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय बॅटची कडा घेतली आणि अगदी लेग स्टंपला बोल्ड चुंबन घेऊन जातोय. निश्चितच आपण पाहतोय. बिलकुल पता. आता देवानं नेतोय. आता 5 चेंडू आणि 14 रन. 5-14चं समीकरण. 5 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाजी मार्क वरती प्रकाश पाटील तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती प्रकाश. 5-14. वेगात चेंडू टाकतायत. अंकुश मात्रे गॅदर करतोय. डॉट बॉल येतोय. 4 चेंडू आणि 14 रन. इथे मोठा फटका यायला हवा. या चेंडूवरती 4-14चं समीकरण आहे. जसा डॉट बॉल येतोय तसा मात्र टाल्यांचा गजर, शिट्ट्यांचा गजर होतोय. अगदी आपण पाहतोय. चार चेंडू आणि 14 धावा. आणखीन एक जबरदस्त चेंडू पाठीमागच्या दिशेने. अविनाश आहे. आता चेंडू आहेत 3 मध्ये करायचे आहेत 13 धावा. कंपल्सरी धावा करायच्या आहेत. 3-13.
3 चेंडू आणि 13 रन. उंची प्राप्त केली या चेंडूने. ऑन साईडला डीपमध्ये चेंडू येतोय. दिवाकर पाटील वेगाने आलेत. फेकी अचूक होईल का हे पाहावं लागेल. आणि तिथे एकच 2 धावा. आता चेंडू आहे 2-2 मध्ये. 11 रन. 2 षटकार यायला हवेत तर हा सामना तुम्ही जिंकू शकतायत. कंपल्सरी धावा चेस तुम्हाला करावे लागतील. सुबक अशा ट्रॉफी आपण पाहतोय. किनी परिवाराच्या माध्यमातून त्या ट्रॉफी दिल्या गेल्यात. सुरेश किनी, प्रवीण किनी, रितेश किनी, प्रकाश किनी, विशाल किनी यांचं कौतुक करावं लागेल आणि त्यांचा आभार मानावे लागतील. बॅटची कडा घेतली गेले. थर्डमॅनला अविनाश भोईर आहेत पाठीमागच्या दिशेने धावतायत. तत्पूर्वी 2 धावा मिळतील. आता 1 चेंडू आणि विजयाकरिता आवश्यकता आहे ती 9 धावांची. 1 बॉल 9. 1 चेंडू आणि 9 रन करायचे आहेत. ऑन साईडला खेळतायत. तत्पूर्वी विजयी ठरतोय. चला कॅप्टन मिलिंद भोईर. मिलिंद भोईर या त्वरित. मिलिंद भोईर कॅप्टन आपण या फायनलमध्ये प्रवेश करतायत. गणेश दादा, गणेश दादा चला टॉस करण्याकरिता संदीप भोईर आलेले आहे. स्टेजवरतीच टॉस करायचा आहे. जयेश देशमुख आपण कॉईन घ्या. सामना 2 षटकांचा होईल. 45चे की 50चा एक खेळवायचा. गणेश दादांना विचारा. ज्योती मॅडम यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते कॉईन स्पिन करायचा आहे. टॉस करायचा आहे. 50चा उतरवायचा की नाही ते पहिला ठरवा.